नमस्कार. आजच्या या विशेष सादरीकरणात आपण एका अत्यंत खास तारखेविषयी बोलणार आहोत आणि ती तारीख म्हणजे 1 मे. आता 1 मे म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? पण खरं सांगायचं तर हा दिवस केवळ एकाच गोष्टीपुरता मर्यादित नाहीये. ह्या दिवसाचे तब्बल 4 खूप महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. चला तर मग पटकन जाणून घेऊया. 1 मे मित्रांनो, ही फक्त कॅलेंडरवरची एक साधी तारीख नक्कीच नाही. हा एक असा अद्वितीय संगम आहे जिथे आपला जाज्वल्य अभिमान, अहोरात्र चालणारे परिश्रम, आपली समृद्ध संस्कृती आणि जागतिक शांतता हे सगळं एकत्र येतं. होय, अगदी बरोबर ऐकलत. यातला सर्वात पहिला आणि आपल्या जिव्हाळ्याचा स्तंभ म्हणजे महाराष्ट्र दिन. आता महाराष्ट्र दिन म्हणजे केवळ एका राज्याची निर्मिती नाही बरं का, तर ती ओळख आहे आपल्या मातीच्या अजोड शौर्याची, महान संस्कृतीची आणि अर्थातच प्रत्येक मराठी माणसाच्या स्वाभिमानाची. आजचा दिवस त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला कृतज्ञतेने अभिवादन करण्याचा आहे. आणि या सगळ्यांचा गौरव करताना आपल्या नसानसात भिनलेली आणि ओठांवर येणारी एकच सर्वोच्च भावना असते, ती म्हणजे जय महाराष्ट्र. हा केवळ एक नारा नाहीये, तर ती एक ऊर्जा आहे जी आपल्या जाज्वल्य इतिहासाची आणि उज्ज्वल भविष्याची साक्ष देते. बरं, अगदी याच वेळी आपल्या शेजारील राज्यासाठीही हा दिवस तेवढाच मोठा आहे. कारण 1 मे हा गुजरात दिन म्हणूनही साजरा होतो. उद्योजकता, रंगतदार परंपरा आणि सातत्यपूर्ण विकासाचा एक अत्यंत प्रेरणादायी प्रवासच गुजरातने संपूर्ण जगासमोर उभा केलाय. म्हणूनच त्यांच्या या अफाट प्रगतीला आणि विकासगाथेला आपण अगदी मनापासून सलाम करतो आणि म्हणतो, गर्वी गुजरात. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांनी आपापल्या क्षेत्रात प्रगतीचं सर्वोच्च शिखर गाठलंय. ही आपल्या संपूर्ण देशासाठी किती अभिमानाची गोष्ट आहे, नाही का? आता आपण थोडं जागतिक स्तरावर पाहूया. तुम्हाला तर माहितीच असेल, हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. हे संपूर्ण जग आज ज्यांच्या भक्कम कष्टांवर उभा आहे, त्या प्रत्येक मेहनती हाताला आणि त्यांच्या संघर्षाला हा मानाचा मुजरा आहे. कारण हे वास्तव आहे. जगातल्या कोणत्याही मोठ्या यशामागे एका कामगाराचा घाम नक्की असतो. आपण अनेकदा फक्त तयार झालेले ते उत्तुंग प्रकल्प पाहतो आणि कौतुक करतो, पण त्यामागे जी रात्रंदिवस मेहनत असते ना, ती या खऱ्या शिल्पकारांची असते. आज त्यांच्या हक्कांचा आणि श्रमांचा सन्मान करण्याचा हा विशेष दिवस आहे. आणि यानंतर आपण वळूया एका अत्यंत पवित्र पर्वाकडे. बघा, केवढा हा सुंदर योगायोग आहे. याच दिवशी बुद्ध पौर्णिमा देखील साजरी होत आहे. आजच्या या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जगात भगवान बुद्धांचा शांती, करुणा आणि एका नव्या सुरुवातीचा संदेश आपल्याला खरंच अंतर्मुख व्हायला भाग पाडतो. आणि म्हणूनच हा विचार नेहमी लक्षात ठेवा. नो मॅटर हाऊ हार्ड द पास्ट, यू कॅन ऑलवेज बिगिन. म्हणजेच आपल्या भूतकाळ कितीही कठीण असला तरीही आपण नेहमी एक सकारात्मक नवी सुरुवात करू शकतो. सगळी निराशा झटकून टाकून नव्याने उभं राहण्याची एक प्रचंड ऊर्जा आपल्याला यातून मिळते. तर मग आता या सगळ्याचा थोडक्यात गोषवारा काढायचा झाला तर आपण काय शिकलो? महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान, गुजरातची प्रेरणादायी प्रगती, जगभरातल्या कामगारांचा सन्मान आणि भगवान बुद्धांचा तो शाश्वत शांततेचा संदेश, हे चारही भक्कम स्तंभ एकत्र येऊन आपल्याला आयुष्यात नेहमी सकारात्मकतेने पुढे जाण्याची महान प्रेरणा देतात. म्हणूनच आजच्या या अत्यंत ऐतिहासिक आणि ऊर्जा देणाऱ्या दिनानिमित्त आपल्या सर्वांना एकाच वेळी हॅपी महाराष्ट्र डे, हॅपी गुजरात डे, हॅपी लेबर डे आणि हॅपी बुद्ध पौर्णिमा. मला खात्री आहे की हे सखोल सादरीकरण तुम्हाला नक्कीच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी वाटलं असेल. आता जाता जाता फक्त एका गोष्टीचा विचार करा. या 4 स्तंभांपैकी कोणता विचार आज तुम्हाला सर्वाधिक ऊर्जा देतो? हे सादरीकरण आवडलं असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला लवकरच पुन्हा भेटूया.